7वा अध्याय, 7व्या अध्यायाचा पहिला आणि दुसरा श्लोक, त्याच्यामध्ये 13व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊली लिहितात, तैसे असतेच्या महापुरे रिगता ते कोट्यावरे, परिप्राप्तीची पहिलं तिरे विपायला निघे. या प्रारब्धाच्या भोवऱ्यामध्ये लोक वाहून जातात, संसारामध्ये वाहून जातात, आणि या संसाराच्या नादी लागून, परवा सांगितलं ना मी, ती मुलगी घर बनवते, अंगणामध्ये खेळते खेळते रंगून जाते, मग तिची आई अंगणामध्ये येते, तिला हाक मारते, आणि मग तिला कळतं हे तर खोट आहे, ज्या पायाने घर बनवलं त्या घराला लाथ मारते. तसं भगवान परमात्म्याने हा संसार आपल्याला आपल्या पुढे एक खेळणं टाकलेलं आहे. या खेळण्यामध्ये रंगायचं का, या खेळण्यापासून अलिप्त राहायचं. तुकाराम महाराज म्हणतात, माऊली सुद्धा लिहितात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिबिन. त्याच हरिपाठामध्ये माऊली लिहितात, आसोनी संसारी जेव्हा वेगू करी वेदशास्त्र. संसार टाकायला नाही लावला, संसाराची आसक्ती टाकायला लावली. कशाप्रमाणे? त्या गीतेमध्ये एक उभी आली, माऊली लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात, आता श्लोक सांगतो ऐका, नैव किंचित करोमि ती, किंवा पद्मपत्र मेवांबसा. म्हणजे काय? आता हे जर नाही कळलं तर अभंगच सांगतो, तैसे माझे करे संसार सकल, तैसे माझे करे संसार सकल, तैसे माझे करे संसार सकल, तैसे माझे करे संसार सकल. हे आलिप्त कमळ जळी जैसे, हे आलिप्त कमळ जळी जैसे, तैसे माझे करे संसार सकल, तैसे माझे करे संसार सकल, तैसे माझे करे संसार कसा करायचा? आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ कुठं येतं? डोंगरावर. काय म्हणते? कुठं येतं कमळ? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. पण त्या पाण्यात जन्मलेल्या कमळाच्या पाकळीवरती जर तुम्ही पाणी टाकलं तर पाकळीवर पाणी थांबत पाण्यामध्येच आलं, आणि पाण्याचा लवलेश लागू देत तसं आपण संसारामध्ये आलो, पण या संसाराची आसक्ती लागू द्यायची नाही. विशिष्ट कालामध्ये संसार सांगितला. शास्त्रामध्ये या संसाराचे 4 टप्पे केले, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहायचं, 25 ते 50 वर्षापर्यंत एवढा संसार करायचा, भरपूर करायचा, भरपूर कमवायचं. तो काळ संसाराचा आहे 50 वर्षापर्यंत. 50 ते 75 वानप्रस्थ, तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ म्हणजे काय? संकल्प करायचा नाही, विकल्पही करायचा नाही, मुलांच्या ताब्यामध्ये द्यायचं आणि आपण फक्त हरिभजन करायचं. हा वानप्रस्थ आश्रम. आणि संन्यास आश्रम म्हणजे काय? संन्याशी तो त्याग संकल्पाचा. संन्यास म्हणजे काय? गीतेमध्ये एक उभी आलेली आहेत, माऊली लिहितात ऐका, मी आणि माझी ऐशी आठवण, विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. संन्यासी कोणाला म्हणायचं? मी आणि माझेपणा. एक साधू रस्त्याने चालला, मग काही लोकांनी त्याची निंदा केली. ते शिष्य म्हटले, गुरुजी तुमची निंदा, तुम्हाला शिव्या दिल्या, तुमच्यामध्ये तर एवढं सामर्थ्य, त्याचं भस्म होईल, तुम्ही त्याला का बोलले नाहीत? मग आश्रमामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, शिष्यानो ऐका, का त्याचं भस्म करायचं? म्हटले तुमची निंदा केली, तुम्हाला शिवी दिली. म्हटले मला दिली? मला म्हणजे नेमकी कोणाला? या देहाला दिली का आत्म्याला दिली? कारण देहाची निंदा जर त्यांनी केली असेल तर देहाची निंदा आमचे संत करतात. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, शरीर अपवित्र आहेत. शरीराची निंदा त्यांनी केली काय आणि आपण केली काय? आणि आत्म्याची निंदा करत असेल तर आत्म्याची निंदा होत नाही. कारण आत्मा असा आहे, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. त्याला लवलेशच लागत नाही ना. त्याचा नाम माझा आत्मा एकच आहे. सर्व गटी राम द्यादी एक,
हरी मुखे साधू म्हणतो शरीराची निंदा केली तर वाईट वाटायचं कारण नाही, आणि आत्म्याची जरी निंदा केली ना तरी वाईट वाटायचं कारण नाही. त्याचा माझा आत्मा एकच आहे. 100 मडकी भरून ठेवली, काल परवा सांगितलं मी. 100 मडकी भरून ठेवली आणि त्या 100 मडक्यांमध्ये पाणी घातलं. किती पाणी झालं? 100 झालं. आता लाकडाने 100च्या 100 मडकी फोडली, आता किती पाणी झालं? 100 असलेलं पाणी पुन्हा एक होतं. तसं आता आपण दिसताना जरी वेगळे असलो, मृत्यूनंतर एकच होणार आहे. आता हा पाऊस पडला, आज काही पूर्व भागामध्ये पाऊस पडला. पावसाचं पाणी कुठून येतं? कुठून येतं? सिन्नरवर, नाशिकवरून, इकडून कुठून? ढगातून येतं. ढगात कुठून येतं? ढगात कुठून येतं पाणी? समुद्राचं बाष्पीभवन होतं आणि ते बाष्पीभवन झालेलं ते वाफ, त्याचे ढग तयार होतात आणि ते जमिनीवरती पावसाच्या रूपाने पडतात. हे पावसाचं पाणी जातं कुठं? नदीमध्ये. पहिलं अंगणामध्ये पडतं, ते गटारीत जातं, गटारीतून नाल्यात जातं, नाल्यातून नदीत जातं, नदीतून तुका म्हणे गंगा सागर. म्हणजे पाणी आलं कुठून होतं? समुद्रातून. गेलं कुठं? आपण आलो कुठून? ती म्हातारी म्हणते घरून आले. आपण म्हणजे जीवात्मे आले कुठून? देवापासून आले. आपण देवाचे अंश आहेत ना. उपनिषदामध्ये श्लोकच आहेत. एको देव सर्व भूतेश गुढा, सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्व भूता दिवासा, साक्षीतेता केवळ निर्गुणश. वेदातले श्लोक आहेत, शास्त्रातले श्लोक आहेत. सर्व जीवात्मे एकच असतात, पण प्रत्येकाच्या कर्मानुसार वेगवेगळ्या गतीमध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. नाही तर आत्मा मुंगीचा आहे तोच आहे, तर आपलाही तोच आहे. बैलाचा तोच आहे, तर गाढवाचा तोच आहे. माणसाचा तोच आहे, डुकराचा सुद्धा तोच आहे. आत्म्यामध्ये भेद नाही, आपल्या कर्मामध्ये भेद आहेत. जाता जाता एक सिद्धांत सांगतो ऐका. हे पावसाचं पाणी पडतं ना, ऐका बरं, आता लक्षपूर्वक ऐका. पावसाचं पाणी पडतं, पडता पडता काही थेंब कुठं पडतात माहितीये का? सर्पाच्या तोंडात. सर्पाच्या तोंडात पावसाचं पाणी पडलं का त्याचं विष होतं. काही पाणी शेतामध्ये पडतं, त्याचा परिणाम पीक येतं. काही पाणी शिंपल्यात पडतं, त्याचं काय होतं? मोती तयार होतो. तसं पाणी एकच आहे, पण त्याचे कर्म बिघडले. मग कोण श्रीमंत जातीत जन्माला गेला, कोण श्रीमंत घरात जन्माला गेला, कोण गरीब घराण्यात जन्माला गेला. पण हे गरीबही नाही, श्रीमंत नाही, जीवात्मे मात्र एकच आहेत. प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे. म्हणून हा विज्ञान योग सांगत असताना माऊली सांगतात का विज्ञान असेल का स्वतःचं आत्मज्ञान विसरला, त्याच्या हृदयात असलेला देव विसरला आणि बाहेर देव शोधतोय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे कामू विषयावरी. याला विज्ञान म्हटलं. काय? खूप श्रीमंत घर होतं, शेवटचा दृष्टांत. खूप श्रीमंत घर होतं. आणि मग हा ज्या वेळेला आला ना, यांनी जुगारामध्ये, दारूमध्ये, सट्टा लावण्यामध्ये सगळं धन संपवलं. भीक मागायची वेळ आली. असलेलं घरही विकलं आणि मग त्या गोठ्यामध्ये राहू लागला. काय झालं माहितीये का? गोठ्यामध्ये राहत असताना त्याच्या पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून काही धन गोठ्याच्या खाली पुरलेलं होतं. काय होतं? गोठ्याच्या खाली पुरलेलं होतं. मग हा भिकारी झालेला काय केलं यांनी? दिवसभर फिरायचा भीक मागत मागत. कारण धन दारूमध्ये संपत्ती घालवली, जुगारामध्ये संपत्ती घालवली. आणि मग याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, याच्याकडे माग, याच्या दुकानासमोर जाय. दिवसभर भीक मागायचा आणि गोठ्यामध्ये येऊन जिथं संपत्ती पुरलेली होती ना, त्याच्यावर जाऊन संध्याकाळचा झोपायचा. सांगा, त्याच्याजवळ धन होतं का नव्हतं? त्याच्याजवळ नाही, त्याच्या खालीच होतं, पण त्याला ते दिसत. त्याच्यामध्ये आणि त्या धनामध्ये जमिनीचं आवरण होतं. तसं देव आपल्याला सिद्धच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, माऊली लिहितात. हृदयामध्ये आहेच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्यामध्ये अज्ञानाचा पडदा आहे, संसाराचा पडदा आहे, मोहमायेचा पडदा आहे. तो बाजूला केला तर देव सिद्धच आहे. देव मंदिरात नाही,
तुकाराम महाराज म्हणतात ना, देव रोकडा सज्जनी तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी देवत विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावणाई उरला. देव सगळी काय आपल्या हृदयात आहेत. माऊली सिद्धांत सांगतात, ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. विज्ञान यालाच म्हटलेलं आहे. जसं तंत्रज्ञान विज्ञानाने प्रगत केलं, तसं अध्यात्म सुद्धा विज्ञानाच्या माध्यमातून प्रगत झालं पाहिजे. याच करता तर या कथा आहेत. जे आपल्या जवळ आहेत तेच आपल्याला मिळत नाही, जे सिद्धच नाही त्याच्या मागे आपण धावतो. सुख या जगतामध्ये नाही त्याच्या मागे धावतो, सुख जीवनामध्ये उपलब्धच नाही त्याच्याच मागे आपण धावतो. तेच शोधण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, सुखाचा विचार नाही कोटी, दुःख बांधवडी अयाल संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणजे जे नाही त्याच्या मागे धावतो, आणि जे तुझ्या हृदयात आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत नाही. ते शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अध्यायालाच विज्ञान योग म्हटलेला आहे. असा हा विज्ञान योग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उद्या पुन्हा 8वा 9वा 10वा 11वा 12व्या अध्यायापर्यंत जायचंय. उद्याची कथा बरोबर 3 वाजता चालू होईल. आज मला सुद्धा नाशिक रोडला जेल रोडला कीर्तन असल्या कारणाने आज सुद्धा तुमची रजा घेतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री आरतीची तयारी. श्रीराम जय राम जय जय राम, किती वाजले? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, आरती ज्ञान राजा महादेव देवा, देवकी आरती ज्ञान राजा
पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज की जय।